द चा वापर कुठे करतात? जी गोष्ट या जगात एकच आहे, युनिक आहे, त्यासाठी द चा वापर करतात. जसं की द सन, द मून, द वर्ल्ड. प्रसिद्ध गोष्टींसाठी सुद्धा द चा वापर करतात, जसं की द ताजमहाल, द गंगा रिव्हर. क्रमवाचक नावापुढे सुद्धा द वापरतात, जसं की द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट, द 10th. सुपरलेटिव्ह डिग्री आधी सुद्धा द वापरतात. द टॉलेस्ट, द रिचेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल. विशेषणाची 3 रूपं असतात. त्यातलं तिसरं रूप हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं असतं. म्हणजे द टॉलेस्ट त्याचा अर्थ आहे सगळ्यात उंच. द रिचेस्ट सगळ्यात श्रीमंत. ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तो जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. स्पेसिफिक रोल्स, विशिष्ट पदांसाठी सुद्धा द वापरतात. जे रोल किंवा जे पद एकच असतात, जसं की द प्राईम मिनिस्टर, द सीईओ, द मॅनेजर, द ओनर. तसंच कम्युनिटी, एखाद्या समाजाचा उल्लेख करताना द वापरतात. जसं की द रिच, श्रीमंत समाजाचा उल्लेख करतोय आपण, त्याच्यामुळे त्या रिच शब्दाआधी द वापरलाय. द यंग, द पुअर, द ओल्ड. द यंग शुड वर्क हार्ड, म्हणजे तरुणांनी मेहनत केली पाहिजे. त्यामध्ये पूर्ण तरुणांचा उल्लेख केला आहे. तसंच पूर्ण फॅमिलीचा उल्लेख करताना द वापरतात, जसं की द टाटाज, द बिर्लाज, द खान्स. ज्या देशांच्या नावात किंगडम, स्टेट, रिपब्लिक असे शब्द असतात त्यांच्यासाठी द वापरतात, जसं की द युनायटेड स्टेट्स, द युनायटेड किंगडम, द रिपब्लिक ऑफ आयर्लंड. तसंच ज्या देशांची नावं ही प्लुरल फॉर्ममध्ये असतात त्यांच्या पुढे पण द वापरतात. द नेदरलँड्स, द फिलिपाईन्स. याच्या व्यतिरिक्त इतर देशांच्या नावापुढे कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. ओनली शब्दाआधी द वापरतात, जेव्हा त्या ओनलीचा अर्थ फक्त एकच असा असतो. म्हणजे द ओनली सन, द ओनली पर्सन. होल शब्दाच्या आधी पण द वापरतात. ऑल शब्दानंतर पण बऱ्याचदा द वापरतात. थोडक्यात पाहिलं तर विशेष गोष्टींसाठी आणि विशेष आहे हे दाखवून देण्यासाठी द चा वापर करतात.